नमस्कार. आजचा प्रवास श्रीशैल मल्लिकार्जुन महाराजांचा दर्शन घेण्यासाठी आमचं पायी दिंडी चालत आहे. पहाटे लवकर उठून आंघोळ करून निघालो होतो. भूक लागले त्यामुळे प्रसाद घेतलो. प्रसाद घेऊन परत आपलं प्रयाण पुढे चालू ठेवलो. हे जंगल आहे ना, ह्या जंगलचं नाव आहे नलमला. हे फॉरेस्ट 2 राज्यामध्ये आहे, एक तेलंगणा आणि एक आंध्र प्रदेश. या 2 राज्यामध्ये पसरलेला हा जंगल आहे. हे जंगल आहे ना, श्रीशैल मल्लिकार्जुन मंदिरच्या सभोवताली पसरलेला आहे. या भागातून कृष्णा नदी वाहते आणि या ठिकाणी आम्ही बघितलो, लोकांच्या मते दगड या सुपीक वाळूवर मध्ये दगडावरती दगड ठेवल्यावरती मनातली इच्छा पूर्ण होते असं समज आहे. आणि मी पण प्रयत्न केलो, दगडावरती दगड ठेवलो आणि पुढचा प्रवास चालू केलो. सूर्यदेवताचा दर्शन घेतलो. आणि हे पावसाळ्यात हे जंगल ना एकदम हिरवीगार दिसते. या जंगलचं थोडीशी माहिती मला आहे ते सांगतो. इथे मी जे व्हिडिओ काढत आहे ना, हे सगळे जंगलमधले व्हिडिओ आहेत. या मंदिरपाशी आलो, नारळ घेतलो, उदबत्ती वाढलो, आरती केलो, दर्शन घेतलो व्यवस्थित आणि पुढं येऊन मंदिराच्या बाहेर येऊन बसलो. हे जंगल नलमला पर्वतरांगाच्या भाग आहे आणि हे जंगल पूर्व घाटामध्ये मोडते. घनदाट जंगल हे आणि डोंगर दऱ्याखोऱ्यांनी सजलेले हे परिसर आहे. या ठिकाणी सकाळ आणि संध्याकाळी धुके पडतात. वनराई आणि पक्ष्यांचे आवाज एकदम मन शांत पवित्र असं वाटते आम्हाला. या ठिकाणी खरं प्रवास इथून चालू होते. या ठिकाणी या पायरीच्या जवळच एक विहीर आहे. एकदम बिसलेरी पाणीसारखं तेवढं स्वच्छ आणि स्वादिष्ट पाणी. या पहिल्या पायरीवरती नारळ फोडलो आणि काठी बेत घेतलो आणि पायरी चढायला सुरुवात केलो. हे चढ आणि उतार दोन्ही बाजू बघा किती खोलगट उतार आहे. हे पायरी एकदम छातीवरती आल्यासारखं होते. हे बघा वरती चढ, एकदम चढ आणि उतार. या ठिकाणी काय सिमेंट वाळूचं काय पायरी नाही, काय नाही. माणसं चालून पायरी तयार झालेले. हे रस्ता आहे ना, सोलापूर सिद्धरामेश्वर या ठिकाणातून गेलेले आहेत. म्हणून हे रस्ता दिसते आम्हाला आणि या रस्त्यातून आम्ही चाललो. पाताळगंगा पायऱ्यावरून खाली उतरताना हे सौंदर्य अतिशय सुंदर असे दिसते. रात्र झालं, टॉर्च घेतलं होतं आणि मोबाईलचं एक टॉर्च आणि एक सेपरेट एक बॅटरी घेतलं होतं. त्याच्या मदतीने आम्ही
रात्री पण प्रवास चालू ठेवला. खरं तर प्रवास तिथल्यापेक्षा इथं अवघड आहे. हे मी ह्या ठिकाणी बसलो ना, हे पूर्ण चहू बाजूनी एकदम चढ आहे. पाणी इथे येऊन पडते. मी या ठिकाणी आलो. आमच्या टीममधील 15 ते 16 जणांपैकी 2 नंबर येऊन पोचलो मी. या ठिकाणापासून आपण आपल्या वाहनाने पुढे जाऊ शकता. इथेपर्यंत पायी चालत यायचं असतं. पाताळगंगाच्या पायऱ्यावरून हे अतिशय सुंदर दिसतंय. पायरीवरून उतरताना हे भारतातील सर्वात मोठे टायगर रिझर्व म्हणून जंगल आहे. या ठिकाणी कुठले वन्यजीव मिळतात ते पण सांगतो. वाघ, बिबट्या, अस्वल, सांबर, चित्ता, नीलगाय आणि रानडुक्कर, माकडे, कोल्हे आणि ससा, विविध प्रकारचे प्राणी, पक्षी आणि साप वगैरे आढळून येतात. मारुती महाराजांचा दर्शन घेऊन पुढच्या मंदिरात दर्शन घेतलो. हे या जंगलमध्ये उन्हाळ्यात तापमान या ठिकाणी 35 अंश ते 40 अंशापर्यंत जाऊ शकते. पावसाळ्यात जून ते सप्टेंबर जंगल एकदम हिरवीगार दिसते. थंडीमध्ये नोव्हेंबर फेब्रुवारी या काळामध्ये अत्यंत आल्हाददायक असते आणि प्रवास करायला एकदम सुखकर टाईम वेळ नोव्हेंबर ते फेब्रुवारी हे आहे उत्तम वेळ म्हणजे प्रवास करण्यासाठी. आणि इथं पर्यटन आकर्षण म्हणजे पर्यटन स्थळ सांगतो. अक्कमहादेवीचं मंदिर हे कृष्णा नदीकाठी वसलेलं गुहा आहे. अक्कमहादेवी मंदिर कृष्णा नदीकाठी असलेला गुहा आणि श्रीशैलम डॅम सुंदर निसर्ग दृश्याचं धरण दर्शन, पाताळगंगा नदीकाठी स्नान आणि बोटिंगची सोय आहे. आणि या ठिकाणी आम्ही आंघोळ केलो. पाताळगंगापाशी मस्तपैकी आंघोळ झालं, पोहलो मस्तपैकी. आणि बघा की चहू बाजूने किती मस्त डोंगर आहे. आणि निघालो आपण सगळेजण आंघोळ करून श्रीशैल मल्लिकार्जुनच्या मंदिराकडे. बघा किती खोलगट आणि रस्ता बघा, राऊंड मारत जावं लागते. मंदिरचा थोडीशी माहिती सांगतो. श्रीशैलम मंदिर येथे जे आंध्र प्रदेशातील कुर्नूर जिल्ह्यात नलमला पर्वतरांगामध्ये वसलेले आहे. कृष्णा नदीच्या काठी वसलेले हे ठिकाण निसर्गरम्य आणि धार्मिक दृष्ट्या अतिशय पवित्र सुंदर आहे. धार्मिक महत्त्व श्रीशैलम हे भारतातील 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे आणि तसेच हे 51 शक्तिपीठापैकी एक शक्तिपीठ आहे. देवी भ्रमरंबा येथे पूजली जाते. त्यामुळे हे ठिकाण शिवशक्ती एकत्र येणारे अद्वितीय स्थान मानले जाते. मुख्य देवता भगवान मल्लिकार्जुन, भगवान शिवाचे एक रूप आणि देवी भ्रमरंबा पार्वतीचे एक रूप. कथामध्ये सांगतात, कार्तिकेय भगवान शिव आणि पार्वतीवर रागावून दक्षिणेकडे श्रीशैल पर्वतावर गेला आणि त्यानंतर भगवान शिव आणि पार्वती माता त्याला समजवायला आले आणि तिथेच त्यांनी वास केला. म्हणून इथे शिव पार्वतीचा कायमचा वास आहे. म्हणून हे ठिकाण अत्यंत पवित्र मानले जाते. मंदिराचा वास्तुकथा
हे मंदिर द्रविडीय शैलीत बांधलेले आहे. भव्य गोपुरम, मुख्यद्वार, कोरलेल्या दगडी भिंती आणि विशाल मंडप पाहण्यासारखे आहे. मंदिर परिसरात अनेक लहान मंदिरे, तारणी आणि शिलालेख आहे. मंदिरात प्रवेश करताच तुम्हाला अद्भुत शांतता, भक्ती भाव जाणवतो. आणि श्रीशैल आंध्र प्रदेशमधील एक पवित्र धार्मिक स्थळ आहे आणि जिथे सुप्रसिद्ध मल्लिकार्जुन मंदिर आहे. हे स्थान एकाच वेळी ज्योतिर्लिंग आणि शक्तिपीठ म्हणून महत्त्वाचे मानले जाते. शिवाचे रूपे ते मल्लिकार्जुन नीललिंग रूप म्हणून आहे. देवी भ्रमरंबा या रूपात शक्तिपीठ म्हणून पूजा केली जाते. हे पर्वतरांगामध्ये नलमला जंगलात कृष्णा नदीच्या काठावर आहे. आणि हे व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा या चॅनेलला आणि या व्हिडिओला शेअर करा. धन्यवाद. आणि कमेंट करायला विसरू नका. मी फॉलो करायला विसरू नका.